नमस्कार. एक तरी मुलगी असावी ही कविता मुलीच्या अस्तित्वाचे, ममतेचे आणि घरातील तिच्या अनमोल स्थानाचे भावपूर्ण चित्रण करते. कवी श्रीराम मुंडले हे माझे मित्र, कोल्हापूर निवासी आहेत. त्यांनी या कवितेत मुलगी म्हणजे घरातील कोमल फूल, आईवडिलांची जीवाभावाची सखी आणि संसारातील आनंदाचा झरा असे अत्यंत संवेदनशील शब्दात मांडलेले आहे. तर ऐकूया ही कविता. एक तरी मुलगी असावी. नटणारी मुरडणारी एक मुलगी असावी, तिचे हट्ट पुरवताना नाकी नऊ यावी. नटणारी मुरडणारी एक मुलगी असावी, तिचे हट्ट पुरवताना नाकी नऊ यावी. अशी मुलगी असायला भाग्यच लागतं. सर्वांच्या नशिबी कुठे हे सुख असतं. अशी मुलगी असायला भाग्यच लागतं. सर्वांच्या नशिबी कुठे हे सुख असतं. आईची तर ती मैत्रीणच असते, मदतीला नेहमीच तयार असते. आईची तर ती मैत्रीणच असते, मदतीला नेहमीच तयार असते. तिला तिची गुपितं सांगत असते, लाड करून घ्यायला तिलाही आवडते. तिला तिची गुपितं सांगत असते, लाड करून घ्यायला तिलाही आवडते. लग्न करून ती जेव्हा सासरी जाते, घरातील चैतन्यच हरवून जाते. लग्न करून ती जेव्हा सासरी जाते, घरातील चैतन्यच हरवून जाते. पदोपदी पदोपदी तिची उणीव भासत राहते, त्यावेळी तिची खरी किंमत कळते. पदोपदी तिची उणीव भासत राहते, त्यावेळी तिची खरी किंमत कळते. माहेरी आली की घर भरून जाते. गप्पा टप्पा आठवणीत रंगून जाते. माहेरी आली की घर भरून जाते, गप्पा टप्पा आठवणीत रंगून जाते. नको म्हटलं तरी आईची कामं उरकते. आईचा कामाचा भार ती हलका करते. नको म्हटलं तरी आईची कामं उरकते. आईचा कामाचा भार ती हलका करते. आई तिला आवडीचं खाऊ घालते आणि मायलेकींचं मन तृप्त होऊन जाते. आई तिला आवडीचं खाऊ घालते आणि मायलेकींचं मन तृप्त होऊन जाते. सर्वांच्या नशिबी हे सुख नसतं, हे थोडंच आपल्या हाती असतं. सर्वांच्याच नशिबी हे सुख नसतं, हे थोडंच आपल्या हाती असतं. जेव्हा सासरी ती जायला निघते, आईच्या डोळ्यात पाणी दाटते. जेव्हा सासरी ती जायला निघते, आईच्या डोळ्यात पाणी दाटते. बापाला पण दुःख अनावर होते. जड अंतःकरणाने ती निरोप घेते. बापाला पण दुःख अनावर होते. जड अंतःकरणानं ती निरोप घेते. खरंच मुलगी असावी प्रत्येक घरी, हीच आकांक्षा बाळगावे प्रत्येकाने उरी. खरंच मुलगी असावी प्रत्येक घरी, हीच आकांक्षा बाळगावी प्रत्येकाने उरी. सुनेच्या रूपात तरी लेक मिळावी, मुलीची उणीव तिने भासू न द्यावी. सुनेच्या रूपात तरी लेक मिळावी, मुलीची उणीव तिने भासू न द्यावी. मागणी हीच सर्वांनी देवाकडे करावी. मागणी हीच सर्वांनी देवाकडे करावी. एक तरी मुलगी घरोघरी असावी. एक तरी मुलगी घरोघरी असावी. वाह वाह मुंडले सर, अतिशय सुंदर कविता, फारच सुंदर. रसिको हो, आपल्याला ही कविता आवडली नाही आवडली
किंवा याचं सादरीकरण आपल्याला आवडलं की नाही आवडलं हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. मी राजीव जोशी. नमस्कार.